हॅलो, गुड मॉर्निंग भाऊ. कसे सगळे मजेत ना? आणि आपण निघालेलो आहे ऑफिसला जायला. सेम रुटीन परत स्टार्ट झालेला आहे. 3 दिवसानंतर सुट्टी घेऊ आणि फ्रायडेला सुट्टी घेतली. आपलं काम होतं म्हणून आपलं काम झालं थोडंफार, पण सॅटर्डे संडेला तर सुट्टी होते. तर 3 दिवस सुट्टी घेतल्यानंतर आज चाललं आपण ऑफिसला. काल गेलेलो पण आजचं परत रुटीन. बदलापूरवरनं काल आपण रिक्षाने गेलेलो रॅपिडोने, आता ट्रेनमध्ये. सो भेटूया स्टेशनला जाऊन. ओके, ट्रेनमध्ये हे बघू शकता गर्दी तुम्ही. हे आले तर राजबाई काका, भाऊ आलाय. आपल्याला भेटले विंडो सीट. आपण आता निघालेला आहे घरी जायला. अँड जेव्हा मी घरी सकाळी पोचलो ऑफिसमध्ये तेव्हा मला टाईम नाही मिळाला शूट करायला. म्हणजे आज पूजानंद सुट्टीवरती होते. सो पूजानंदचं आज काम माझ्याकडे होतं. सो त्याच्यामुळे मला टाईम नाही मिळाला शूट करायला. आणि दुपारी टाईम लॅप्ससुद्धा काढायला नाही मिळाला. टाईम लॅप्स पण आज राहिला. आज व्लॉग एकदम छोटा असू शकतो. पण मी आज चाललो आहे बदलापूरला नाही, पण मी चाललो आहे कोपरखेडला मावशीकडे. आणि आता एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की चावी जी आहे इकडची ऑफिसची तो विनेश विसरलेला आहे भावना मॅडमकडे. अँड आता चावीचा झालाय सीन. आणि दुसरी चावी जी आहे ती जान्हवीकडे. आणि दोघं गेलेले आहेत स्टेशनला. जर ते घरी गेले असतील, पोचत असतील तर बाबाजी का ठिल्लू. बरोबर बोलले दीपक सर तुम्ही. तर आपण भेटूया डायरेक्ट ऑफिस वगैरे लॉक करून. आपण आता पोचलेलो आहे कोपरखेड स्टेशनला. अँड स्टेशनला आपण जस्ट पोचलेलो आहे. माझं फेस दिसणार नाही कारण मी माईक यूज करतोय. आपण पोचलेलो आहे बदलापूर स्टेशन. डिप्रेशन मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. बदलापूर, सॉरी. काल सारखं सीन झालं. जेवणाच्या ऐवजी नाश्ता बोललो. जेवणच्या ऐवजी नाश्ता बोललेलो आठवतं कालच्या. आपण पोहोचलेलो कोपरखेड स्टेशनला. कारण की आपल्याला सवय लागली आहे बदलापूर बोलायची, पण आपण पोहोचलो कोपरखेड स्टेशनला. स्टेशन. सो आपण पोहोचूया घरी. अँड म्हणून आता आपण पोहोचलेलो आहे कोपरखेड स्टेशनला. आणि आपल्याला घ्यायला आले आहे श्रेयस. माईक पकडलाय श्रेयसनी, सॉरी कॅमेरा धरलाय श्रेयसनी. आणि आपण आता जो माझा साऊंड येतोय तुम्हाला तो माझ्या माईक मधनं येत असेल तर मला प्लीज सांगा माईक माझा प्रॉपर आहे की नाही. की तुम्हाला साऊंडचे आवाज, बॅकग्राऊंड साऊंड जास्त येतो मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता घरी पोहोचलो. ऍक्च्युली ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक दाखव श्रेयस, ट्रॅफिक दाखव. ट्रॅफिक भरपूर आहे. सो घरी पोहोचतो अँड तुम्हाला भेटतो घरी जाऊन. ओके, आपण पोहोचलोय घरी. अँड काका आपल्याला पहिले भेटलेले आहेत. काका आपलं नवीन माईक घेतला. आणि काल आपण रेकॉर्ड पण केली, मस्त अनबॉक्सिंग वगैरे केली ना. आवाज प्रॉपर येत होता ना आपला. मावशी कुठे गेली? मावशी ही आहे आपली मावशी. आपला फर्स्ट माईक आपण फर्स्ट इन्व्हेस्टमेंट केली ब्लॉग मध्ये. म्हणजे आपण कॅमेरा हे घेतला, माईक घेतला आपण. आता आपण कॅमेरा पण घेणार, ट्रायपॉड स्टँड पण घेणार आहे. आणि आम्ही हे ट्राय सुद्धा केलं गाडीवर. आवाज येणार, माझा आवाज प्रॉपर जाणार. माईक मध्ये जो माझा बॅकग्राऊंड आवाज आहे, आता ही शिट्टी वाजली, शिट्टीचा आवाज नाही जाणार. येस. आता फ्रेशनअप होतो अँड फ्रेशनअप होऊन भेटतो खायला. अजून जेवायला अजून टाइम आहे. फ्रेशनअप होऊन येतो. मम्मीचा कॉल येतो, मम्मीचा कॉल ऍक्सेप्ट करतो. हॅलो भावांना, आपण आलेलो आहे फ्रेशनअप वगैरे होऊन. अँड जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. जेवणात आज स्पेशल एवढं असं काही नव्हतं, नॉर्मल गोष्ट होती. अँड आज आपलं फ्रेम मध्ये आहे श्रेयस. येस, आपल्या फ्रेम मध्ये आता हा असणार, सगळेजण असणार आता फ्रेम मध्ये. हळूहळू सगळे फॅमिलीवर होतील फ्रेम मध्ये, बरोबर की नाही? एकदमच. आज त्याच्याकडे पण माईक आहे आणि माझ्याकडे पण माईक सुद्धा आहे. तुला माईकची क्वालिटी कशी वाटली? म्हणजे माईकची क्वालिटी एकदमच भारी आहे. तर कालच्या ब्लॉग मध्ये जेव्हा तू घरी आलेलास तेव्हा तू ब्लॉग बनवलास माईकनी, आवाज प्रॉपर येत होता. आणि बॅकग्राऊंड वॉइस येत होता? नाही, बॅकग्राऊंड बिलकुलच नाही. आणि आजचा तो तुम्ही पार्टी बघितलं असेल, जसं मी दादाला आणायला गेलेलो तर जसं आम्ही स्कूटीवर आलो, तुम्हाला हॉर्नचा कसलाच आवाज नाही. कारण की माईक एवढा हा हॉर्नचा आम्हाला, मी जी ती व्हिडिओ बघितली ना त्यात माईकचा ऍक्च्युली हॉर्नचा आवाजच नाही आला. पूर्ण आम्ही जे बोलत होतो, माझं माईक ऍक्च्युली इथे लावलेलं मी,
ना, इथे होता ना इथे शर्टाचे अँड आवाजच नव्हता येत. मी बोललो यार काय भारी माहिती आहे यार, फक्त माझा आवाज जात होता पूर्ण व्हिडिओ मध्ये आणि श्रेयसचा आवाज येत होता, तेवढं होतं. आणि बाकी तर क्वालिटी तर खूप चांगली, क्वालिटीच मस्त best आहे आहे. एकदम. आपण ब्रँडचं नाव नाही रिव्हील ते तर आहे. आपलं अजून पेड प्रमोशन नाहीये. पेड प्रमोशन जेव्हा येईल तेव्हा तेव्हा आपण सगळं रिव्हील मग. तेव्हा सगळं सगळं ब्रँड बिंड सांगू. आता हा तर बघायला गेलं नॉर्मल ब्रँड आहे, बाकी तर काय नाही. अँड हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं की तो जो सीन सांगितला मी तुम्हाला, विनेशने चावी नव्हती भेटत, ऍक्च्युली चावी होती, ती होती ड्रॉवर मध्ये. मी चावीच हरवली कसली आपल्या ऑफिसची. आणि आयुष्य. आम्ही ऑफिसची चावी वगैरे शोधतोय आणि नंतर जान्हवी मॅडमला मी कॉल केला. जान्हवी मॅडम बोलतात की, मी नाही कॉल केला, विनेशने कॉल केला. विनेश बोलला की अरे जान्हवी मॅडम बोलले ड्रॉनलाच आहे. तेव्हा जाऊन आम्हाला चावी मिळाली. माहिती आम्ही 10 मिनिटं शोधतोय चावी, म्हटलं चावी नाहीये, काय करायचं. आता बघेल मी उद्या ब्लॉग मध्ये, तुम्ही पण बघा उद्याचा ब्लॉग. बरोबर, तुम्ही बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेअर जास्त करा यार, तुम्ही शेअर नाही करत यार. शेअर नाही करत, पण लोक सबस्क्रायबर त्या दिवशी बघितले. आय गेस मी फ्रायडेलाच बघितलं, जेव्हा विहानचा बर्थडे झाला. आम्ही मरीन्सला गेलेलो तेव्हा बरं. काहीतरी 170 का 169 असे काहीतरी होते. एक्झॅक्ट मला नंबर लक्षात नाही, पण आता आय गेस 10 सबस्क्रायबर वाढलेत. 160 174 झाले. उलट माझं म्हणणं अजून वाढवा भाई, सपोर्ट करा, बरोबर, आपला मोठा भाऊ आहे यार. येस येस, हा राईट, बरोबर आहे की जरा सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि शेअर जर तुम्ही कराल तर त्यांना सांगा सबस्क्राईब करायला. कारण की मी आता जरा बघितलं तर त्याच्यात मला असं दाखवलं, मी जे माझं जो प्रोफाईल चेक केला मी माझा चॅनलचा, तर मला कळालं की सबस्क्रायबर कमी आहेत आणि व्ह्यूअर जास्त आहेत. जे व्ह्यू करतायत, माझा व्हिडिओ बघतायत, ते सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब मुळे तुम्हाला आम्हाला सपोर्ट आहे तुमचा ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर. आता 174 सबस्क्रायबर झालेत. तुम्ही सबस्क्राईब कराल तर आम्ही अजून पुढे जाऊ आणि अजून माझा कॉन्टॅक्ट चांगला येईल. जसा हा माईक घेतलाय तसा ट्रायपॉड स्टँड पण येईल, कॅमेरा पण येईल आणि अजून काही गोष्टी रिव्हील होतील पुढच्या मंथ मध्ये. आता उलटा आशय माणसं, ऑगस्ट म्हणजे सप्टेंबर 4 तारखेला जन्माष्टमी. हा, जन्माष्टमी अँड आपलं हे पण असणार आहे, रक्षाबंधन पण 28 तारखेला रक्षाबंधन आहे. 28 तारखेला रक्षाबंधन आहे आणि 4 तारखेला जन्माष्टमी आहे पुढच्या मंथ मध्ये. प्लस त्याच्यात लगेच 14 तारखेला आपलं गणपती येत आहेत. तर 14 तारखेला गणपती आपल्याकडे गौर गणपती असते. मी मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलेलं, आपल्याकडे गौर गणपती असतात. तर रोज डेली ब्लॉग असतील. माझी सुट्टी नाहीये, मी सुट्टी घेतली नाही, मी ऑफिसला जाणार आहे. पण आपले हे भाऊ आहेत, अजून 2 जण आहेत, 3 जण आहेत, ते मी त्यांना सांगून ठेवले की तुम्ही रेकॉर्ड करा, मला पाठवा, मी एडिट करतो मस्त की टाकतो. तुम्ही फक्त सगळं दाखवा त्याच्यात, दाखव दिवसभर काय करतो, कोण आपल्या घरी आपलं कार्य असतात, कोण स्पेशल गेस्ट येत आहेत. स्पेशल गेस्ट मेन आहे, कारण की मागच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला स्पेशल गेस्ट होते. कोण होता स्पेशल गेस्ट तुम्ही सांगा, कोण होता नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्यांनी तो ब्लॉग बघितला असणार, पण तुम्ही लोक कमेंट नाही करत आहे. कमेंट करा, कारण की कमेंटने मला खूप चांगलं मोटिवेशन मिळतं तुमच्यामुळे. बिकॉज मला आता ही लोक समोरून सांगतात की दादा तू असं कर, दादा तू तसं कर. मला माझी मावशी रिव्हील करायचं नको ना सॅटर्डेचं. नको नको, एक आहे, एक काहीतरी गोष्ट रिव्हील आहे तेच. ते आपण ठरवलेलं थोड्या वेळापूर्वी. नाही मग ते नाही. अच्छा, ते वालं जे गणपतीत आपण रिव्हील करणार, ते गणपतीतच रिव्हील होईल तुम्हाला ती गोष्ट. आणि खूप चांगली गोष्ट आहे ती, म्हणजे या लोकांनी खूप मेहनत करून बनवली आहे ती. म्हणजे खूप, आता पूर्ण सांगायला गेलं तर ते सगळं ओपनली होऊन जाईल. काय नाही, तेच एक नॉर्मल काहीतरी आहे ती गोष्ट, ती तुम्हाला गणपतीमध्येच रिव्हील होईल. आणि हा जे तू बोलत होता सॅटर्डेचं, ते सॅटर्डेचं आहे, बट आम्ही अजून त्याचं काही प्लॅन नाहीये, कारण की आपण नॉर्मल व्हिडिओ बनवतो. सो ती व्हिडिओ असू शकते. अँड आपली अजून एक व्हिडिओ येणार आहे, ती आहे आपण मामा आजोबासोबत पॉडकास्ट केलेली, ती ऑन मेकिंग आहे. व्हिडिओ बनते, ती थोडी वेळ लागेल, कारण की त्यात सगळं कट वगैरे करावं लागतात, काही गोष्टी कट करायच्यात किंवा मला काही लाईन्स ऍड करायच्यात. सो त्याच्यामुळे थोडा वेळ लागतोय. तो व्हिडिओ येईल, तुम्ही स्टे ट्यून, कुठे जाऊ नका. तुम्ही व्हिडिओ बघा आणि हा ब्लॉग सुद्धा बघा लास्ट पर्यंत, कारण की यार तुमचा सपोर्ट पाहिजे बस, बाकी काय नाही. आपण तसंच पुढे जाऊच. अँड माझे डेली ब्लॉग्स तुम्हाला येतीलच. प्लस अजून काही येतील की
मी असा विचार केलेला की आपण माझ्या ब्लॉग सोबत मी ह्यांना पण सांगेल की तुम्ही पण ऍड करा. काय वाटतं तुला? करू शकता आयडिया तर चांगली इंटरेस्टिंग आयडिया आहे. आम्हाला पण उलट ब्लॉगिंगचा एक्सपिरियन्स भेटेल. राईट. आणि कसं हा असतं? एवढा आता माझ्यासोबत बोलतोय की किती चांगलं गोष्ट की माझ्यामुळे सगळे शिकतायत. कारण की घरातले पण दीदी माझी ट्राय करते बोलायला. तुम्ही बघितलं असेल माझ्या आपल्या सेकंड ब्लॉग मध्ये जो मी मामीच्या बर्थडेला ना. मामीच्या बर्थडेला राईट त्याच्यात दीदी बोलवते, सगळे बोलवते ब्लॉग मध्ये. तसं आपण काहीतरी करूया ट्राय. अँड भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये त्याच एनर्जी मध्ये त्याच इंटेन्सिटी मध्ये. सॉरी माझं हे चुकतंय दर अरे, ब्लॉग दर vlog मध्ये, दर vlog मध्ये मध्ये. चुकतंय माझं. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. इथं मी हा इथे मी अप्लाय करणार आहे रुद्र. मी अप्लाय केलंस तू तर तू बघ. तुला एडिटर म्हणूनच काढतो. ऍक्च्युली माझा एडिटर तोच आहे. ऍक्च्युली मी करतो पण करतो रुद्र पण एडिट करतो माझे ब्लॉग आणि मी सुद्धा करतो. जसं रुद्र टाइम मिळाला तसं रुद्र करतो किंवा मी करतो. ठीक आहे. एंड करूया आपण इथे ब्लॉग. तुम्ही माझे ब्लॉग बघत राहा, रोज बघत राहा कारण की आपले रोज ब्लॉग येतात. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका कारण की तुमचे कमेंटच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये त्याच एनर्जी मध्ये त्याच इंटेन्सिटी मध्ये. बरोबर आलेला आहे आपला इंटेन्सिटी. अँड भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, बाय बाय. And it's time to run it up, yeah, you know. Maxed out, put the pedal to the floor. Hey, on the road, here we go, yeah. At the top of the class on the road, hey. And it's time to run it up, yeah, you know.